हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय एम डॉक्टर अभिजित हिअर. तर आपण MPSCचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, त्याबरोबर त्याची प्रोफाईल कशी क्रिएट करायची आणि अप्लाय कसं करायचं, या सर्व फॉर्म वगैरे लाईव्ह फिल करणार आहोत. तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल महाराष्ट्राचे MPSCचा जो पोर्टल आहे, MPSC लॉग इन आणि MPSC ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही मेन पेजवर ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचं आहे. क्रिएट अकाउंटमध्ये तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमचा पाहिजे. मोबाईल नंबर जो द्या किंवा ईमेल ID तोच द्या जो की तुम्ही कंटिन्यू यूज करत आहात आणि जो सगळीकडे लिंक असेल. तर तुमचा ईमेल ID तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर गेट OTPवर क्लिक करायचं आहे. OTP तुमच्या ईमेल IDवर सेंड केला जाईल आणि मेन इम्पॉर्टंट OTP भरपूर जरा स्टुडंटला येत नाही, पण तो OTP ईमेलवरचा स्पॅममध्ये जातो, त्यामुळे स्पॅममध्ये नक्की चेक करा. तिथे तुम्हाला तुमचा OTP मिळून जाईल. नंतर मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. मोबाईल नंबरमध्ये जो तुम्ही यूज करताय, जो आधारला लिंक आहे तोच द्या. तिथे मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर गेट OTPवर क्लिक करायचं आहे. OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन्ही OTP येतील. दोन्ही OTP तुम्ही इथे एंटर करायचे आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. आता मी सोबतच भरतोय, तुमच्यासोबतच समोरच फॉर्म भरतोय. OTP व्हेरीफाय करायचा. एक तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा, एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. जो तुम्ही ठेवायचा असेल तुम्हाला तो ठेवू शकता, फक्त तो विसरू नका. जरी विसरला तरी काही प्रॉब्लेम नाही, फॉरगेट करून तुम्ही नवीन पासवर्ड जनरेट करू शकता. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, स्टुडंटची डेट ऑफ बर्थ काय आहे ती ॲड करायची आहे. इथे स्टुडंटची डेट ऑफ बर्थ मी ॲड करतोय. डेट ऑफ बर्थ ॲड केली आहे. त्यानंतर आता जे व्हॉट वॉज युअर चाइल्ड निकनेम ही छोटी छोटी गोष्टी आहे. निकनेम काय आहे, तुमचं फ्रेंडचं नाव टाकायचं आहे. ब्लड ग्रुप काय आहे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्ही जे HSC तुमचं 12th कधी पासआउट झालं त्याचं इयर तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. आणि तुमचं सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, जो हायस्कूल टीचरचं तुमचं जर फेवरेट कोणी असेल तर टीचरचं नाव तुम्ही इथे ॲड करू शकता. तुमचं फेवरेट स्पोर्ट पर्सन कोणी त्याचं पण ॲड तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्यानंतर कॅप्चा वगैरे तुम्ही इथे एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर रजिस्टरवर क्लिक करायचं. तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. आता जे रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इनसाठी तुम्हाला तेच रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे एक मेन विंडो ओपन होईल. ही विंडो काय आहे आणि ही विंडो मेन इम्पॉर्टंट आहे, हीच विंडो आहे. तुम्हाला इथं 4 ऑप्शन असतील: होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट आणि करस्पॉन्ड. होममध्ये तुम्हाला सगळे डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी शेअर केलेली आहे की कसं फॉर्म भरायचा, काय काय स्टेप्स आहेत, कसं ॲप्लाय करायचं, शॉर्टली त्यांनी सगळं मेन्शन केलेलं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, ऑदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट्स अपलोड. माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय कसं करायचं आहे, सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन आहे. तर यामध्ये आहे टोटल 6 स्टेप प्रोफाईल क्रिएशनमध्ये. प्रोफाईल कशी बनवायची, सुरुवातीला आपण प्रोफाईल बनवूया. स्टेप 1 आहे, सगळे आधार डिटेल्स तुमचं पाहिजे. फर्स्ट येईल आर यू होल्डिंग अँड आधार कार्ड, येस, सगळ्यांनी येसच टाकायचा. येस. त्यानंतर आधार नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. आधार कार्डवर जसं नाव आहे इंग्लिशमध्ये सेम तसंच नाव इथे एंटर करायचं आहे. म्हणजे जे आधार कार्डवर तुमचं स्टार्टिंगला नाव आहे, फर्स्ट नेम तिथून चालू होतं किंवा त्यांचं सरनेमने चालू होतं, त्यांनी जसं आधार कार्डवर नाव आहे तसं तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये सरनेम टाकायचं आहे, त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचं, त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे. तर असा फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी, तो टाकायचा. त्यानंतर तुमचं फुल नेम टाकायचं इंग्लिशमध्ये, ते पण जे 10वीच्या मार्कशीटवर जे तुमचं आहे, 10वीच्या मार्कशीटवर जे तुमचं नाव आहे ते तसंच नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर तेच नाव तुम्हाला मराठीमध्ये देखील इथे टाकायचं आहे. मराठीमध्ये ऑप्शन येतो, मराठीमध्ये तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेली असेल, जे तुम्ही लॉग इन करायच्या वेळेस रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलेली आहे. त्यानंतर मॅरिड अनमॅरिडचा ऑप्शन तुम्हाला इथे दिलं जाईल. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन, मदर टंग मराठी तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्ही 12th त्यानंतर तुमच्याकडे मराठी स्पीक करणारा,
राईट अँड स्पीक तुम्हाला येसेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फिजिकल मेजरमेंट इथे टाकायचे आहे. फिजिकल मेजरमेंट तुम्हाला लागणार आहे हाईट सेंटीमीटरमध्ये, वेट के जीमध्ये, चेस्ट डिफ्लेटेड अँड चेस्ट इन्फ्लेटेड. चेस्ट तुम्हाला पॅरामीटरसुद्धा इथे टाकायचे आहे सेंटीमीटर्समध्ये. त्यानंतर कॅटेगरी चूज करायची. कॅटेगरी आहे ACVC अनरिझर्व जे तुम्हाला टाकायचं आहे, जी तुमची कॅटेगरी आहे. आता इथे ACVC NT अनरिझर्व सगळ्या कॅटेगरी आहेत. जर तुम्ही कॅटेगरी चूज केली तर कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर डेट ऑफ इश्युइंग. कास्ट सर्टिफिकेट नंबर कोणता टाकायचा? आउटवर्ड नंबर. आउटवर्ड नंबर दिलेला असतो 42 चालू होतो, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इश्युइंग डेट काय आहे, डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला ते इश्यू केलेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल पण त्यामध्ये टाकावं लागेल. जे SC/ST स्टुडंट आहे त्यांच्यासाठी NCL कंपल्सरी नाही आहे आणि त्यांना NCL लागतच नाही. बाकीचे जे अदर कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांना NCL पाहिजे. तर तुमच्याकडे NCL असेल तर NCLवर क्लिक करा. NCLवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला NCLचा सर्टिफिकेट नंबर इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ इश्यू, कधी इश्यू केलं आहे सर्टिफिकेट त्याची डेट खाली दिलेली असते. जी डेट इश्यू केलेली डेट असते तिथे लास्टला प्लेसच्या खाली लेफ्ट साईडला डेट ऑफ इश्युइंग डेट असते डॉक्युमेंटची, ती तुम्हाला टाकायची सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये असते. त्यानंतर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी आहे तर कास्ट व्हॅलिडिटीचं येस करायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटीमध्ये सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे तुम्हाला. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर, सगळे आउटवर्ड नंबर तुम्हाला टाकायचे आहे. कास्ट व्हॅलिडिटीमध्ये नंबर वरती दिलेला असतो CV नंबर, तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा. त्यानंतर इश्युइंग डेट, कारण नंबर खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण या नंबरवरच तुमची क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंटचं. तर इश्युइंग डेट तुम्हाला परत इथे टाकायची आहे. NCL कास्ट सर्टिफिकेट, NCL आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमचं इथे प्रॉपरली ॲड करायचं आहे विथ युअर सर्टिफिकेशन नंबर. त्यानंतर एवढं झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन आहे डिसॅबिलिटी. जर स्टुडंट असेल, PH वगैरे जर असेल तर तुम्ही PHवर वगैरे क्लिक करू शकता. आता PHचे स्टुडंट नाही आहे तर नोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्पोर्ट डिटेल जे स्टार जे केलेले आहेत ना या फॉर्ममध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जे स्टार आहे रेड स्टार केले ते तुम्हाला कंपल्सरी ते ऑप्शन फिल करायचीच आहे. त्यामुळे तुम्हाला ती भरायचं आहे. बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन छोट्या इन्फॉर्मेशन आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट वगैरे, ही जी फ्रेशर स्टुडंट आहे त्यांच्यासाठी नो सगळं नो करायचं. जे आहे त्यांनी येस करून तुम्ही तुमचं डिटेल भरू शकता. त्यानंतर डोमेसाईल तुम्हाला पाहिजेच. डोमेसाईल येसवर क्लिक करायचं. डोमेसाईल तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. डोमेसाईल नंतर अवेलेबल डोमेसाईल सर्टिफिकेट अवेलेबल विथ यू, येस अवेलेबल. डोमेसाईल सर्टिफिकेशनचा नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं डोमेसाईल आहे ते डोमेसाईल कंपल्सरी आहे. इथे स्टार दिलेला आहे. तुम्हाला डोमेसाईल डिटेल्स पाहिजे म्हणजे पाहिजे. डोमेसाईल इश्युइंग डेट कोणती आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. ॲडिशनल रिझर्वेशनमध्ये आहे. जर नो क्लिक केलं तर तुमच्याकडे काही ऑप्शन येत नाही. बट तुम्ही येस जर क्लिक केलं तर मी दाखवतो तुम्हाला येस क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, ग्रॅज्युएट पार्ट टाईम एम्प्लॉय, तर तुम्ही ते चूज करू शकता. त्यानंतर नोवर क्लिक करायचं आणि प्रोफाईल सेव्ह करायची. त्यानंतर फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झाली. सेकंड स्टेप आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन कंप्लीट झाली. ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमचं सर्व ॲड्रेस एंटर करायचा आहे. काय ॲड्रेस आहे, जसं आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तोच इथे टाका, कारण क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं काय स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड नंबर सगळं इथे दिलेलं आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. आणि करस्पॉन्डन्स अँड सेम ॲज द अबोव पण करू शकता, किंवा जिथे तुम्ही ऑलरेडी आत्ता आहात करस्पॉन्डिंगला तिथं तुम्ही ते ॲड करू शकता. बट मी सेम ॲज द अबोव केलं आहे, त्यामुळे जे वरती आहे तेच खाली एंटर केलं. थर्ड स्टेप अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला सगळ्यांना नो सगळीकडे नो ॲड करायचं आहे. कारण हे तुमच्यावर काही केस वगैरे आहे का नाही हे सगळं इन्फॉर्मेशन इथे दिले आहेत. सगळे नो क्लिक करायचं. बघू शकता तुम्ही, मी सगळीकडे नो क्लिक करायचं. सगळ्यांनी नो क्लिक करायचं आहे, एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमचं काही पर्टिक्युलर प्राइजेस, मेडल्स, स्कॉलरशिप वगैरे जर तुम्हाला मिळालेली असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. हे 3 ऑप्शन आहे. काही गेम वगैरे जर तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता. हे काय कंपल्सरी नाही आहे. ओके, हे काय मॅन्डेटरी नाही आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर तुम्ही ब्लँक सोडलं तरी चालेल.
तर मी हे छोटं टाकून दिलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मी सेव्हवर क्लिक करणार. हे सगळे झालं, तुम्ही एकदा एंटर केल्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं. नेक्स्ट तुम्हाला फोर्थ ऑप्शन आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला एक फॉर्मॅट ठेवा, जसं की आता मी 10वीचं टाकतोय. 10वीचं टाकल्यानंतर सगळं इन्फॉर्मेशन बघून घ्या. SSC आहे, सिलेक्ट ऑलरेडी ब्रांच सिलेक्ट करायची, नंतर डेट ऑफ इश्युईंग, क्वालिफिकेशन. 10वीचे एक इम्पॉर्टंट सगळ्यांना डाऊट होता की 10वीचं जे डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन आहे तिथे मार्च 2020 2019 असं दिलेलं आहे. तर त्या तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेटमध्ये मार्कशीट नाही, सर्टिफिकेटवर लास्टला लेफ्ट साईडला एकदम लास्ट लाईनला, लेफ्ट साईडला त्या सर्टिफिकेटच्या लेफ्ट साईडला लास्ट लाईनला तुमचं डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन दिलेलं आहे, लेफ्ट साईडला लास्टला त्या सर्टिफिकेटवर. तर ते तुम्ही तिथे ॲड करायचं आहे. त्यानंतर अटेम्प्ट 1 पर्सेंटेज काय आहे तुम्हाला तिथे ॲड करायचे. नंबर ऑफ ॲकॅडमिक्स मंथ, 10वी 12वी जर तुम्ही ॲड करता तर 12th मंथ तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर क्लास ग्रेड जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे, जसं की फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन वगैरे तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. आता पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंटेज तुम्हाला पॉईंटमध्ये पण ॲड करता येईल. 96 पॉईंट समथिंग, 94 वगैरे वगैरे तुम्ही 0.4 वगैरे असं टाकू शकता. फक्त तुम्हाला 4 डिजिटमध्ये टाकता येईल जर 10th आणि 12th. त्यानंतर हे टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्लास अँड ग्रेड वर क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर क्लास अँड ग्रेड झाल्यानंतर मोड, तुमचा कोणता मोड होता, करंट मोड होता की तुम्ही डिस्टन्सवरून तुम्ही केलं आहे, तर ते तुम्ही इथे टाकू शकता. सगळ्यांसाठी एकच ऑप्शन येईल, ट्रॅडिशनल अँड रेग्युलर ऑप्शन तुम्हाला सगळ्यांनी क्लिक करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन वगैरे हे कंपल्सरी सब्जेक्ट्स वगैरे हे पण मॅन्डेटरी नाही आहे, तर तुम्ही हे करू शकता. तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता. आणि ॲडवर क्लिक करायचं आहे. 10वीचं तुमचं सबमिट होऊन जाईल. त्यानंतर 10वीचं सबमिट झाल्यानंतर तुमच्याकडे नेक्स्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट तुम्ही असं सेम प्रोसेस ॲड करायचे. 10वीचं झाल्यानंतर सेम 12वीचं तुम्हाला असंच भरायचं आहे. स्टेट बोर्ड, HSC क्वालिफिकेशन, नेम ऑफ क्वालिफिकेशन HSC, सब्जेक्ट कोणतं, स्ट्रीम कोणती ती सायन्स, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी स्टेट बोर्ड, क्वालिफिकेशन पास, डेट ऑफ क्वालिफिकेशन एक कम्प्लिशन मी तुम्हाला सांगितले कुठे असते ती डेट लेफ्ट साईडला. नंतर अटेम्प्ट 1 पर्सेंटेज, तुमचं ॲकॅडमिक मंथ्स 12, क्लास अँड ग्रेड फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, ज्यांना 60च्या अबोव फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. त्यानंतर ट्रॅडिशनल ऑर रेग्युलर हे सगळं ॲड केल्यानंतर तुम्हाला ॲड करायचं. त्यानंतर तुम्हाला BVC अँड EHचं पण टाकायचं आहे. BVC अँड EH तुमचं जे डिग्री कंप्लीट झालेली आहे, आता जी पण तुमची डिग्री आहे BVC अँड EH आहे, अदर सगळ्या डिग्री इथे दिलेल्या आहे. BVC अँड EH जर आहे तर तुम्ही तिथे ॲड करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट, अटेम्प्ट किती अटेम्प्टमध्ये झाला आहे, एक अटेम्प्ट, पर्सेंटेज काय आहे, पर्सेंटेज म्हणजे CGP तुमचा काय असेल तर तो CGP तुम्हाला इथे ॲड करायचा. त्यानंतर अकॅडमिक्स मंथ्स 66, 63 भरपूर सारा, 63 पण टाकले, 65 पण टाकले, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. 62 टाकले त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट वगैरे होईल असं काही इश्यू नाही आहे. तर 66 एक ॲक्युरेट आहे, 66 येते म्हणून मी 66 टाकलं आहे. असं नाही की तुम्ही 63 वगैरे टाकलेलं असेल तर नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. आणि क्लास अँड ग्रेड फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन वगैरे तुम्ही इथे ॲड करू शकता. तुम्हाला जे असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर मेन इम्पॉर्टंट आता आहे काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन डेट. भरपूर जणांना काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन जे आहे MSVCचं रजिस्ट्रेशन आहे त्याचं काउन्सिलिंगची डेट तुम्हाला टाकायची आहे. छोट्या आयडेंटिटी कार्डवर नाही आहे MSVCच्या, जे मोठं सर्टिफिकेट दिलं आहे आपल्याला त्यावर काउन्सिलिंगची रजिस्ट्रेशनची डेट आहे, त्यावर तुम्ही ती रजिस्ट्रेशनची डेट टाकायची आहे. सर्टिफिकेटवर तुम्हाला मिळून जाईल, रजिस्ट्रेशन डेट वरती दिलेली आहे. त्यानंतर काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमचा, ऑब्लिक करून 2025 दिला आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ रिन्युअल याची गरज नाही कारण आपण रिन्यू केलेलं नाही. ज्यांनी रिन्यू करायचं आहे, ज्यांनी ऑलरेडी केलं आहे, रजिस्ट्रेशन करून भरपूर दिवस झाले, त्यांनी रिन्यू केलं असेल तर रिन्यूची डेट तुम्ही इथे टाकू शकता. तर हे झालं सगळं डिटेल. UGसाठी तुम्हाला BVC अँड EH कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला हे टाकायचं आहे. आणि डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन, UGचं कम्प्लिशन जे PDCवर तुमच्या PDCवर आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. 31 जानेवारी 2025. ओके. त्यानंतर ॲड करायचं आहे. आता
ॲड केल्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट क्वालिफिकेशन तुम्ही ॲड करू शकता MVC. जे MVCला जस्ट आत्ता ज्यांनी ॲडमिशन घेतले ते MVC ॲपियर म्हणून टाकणार आहेत, आणि ज्यांनी ऑलरेडी MVC कंप्लीट केलं आहे तर त्यांनी MVCचं पूर्ण डिटेल्स भरायचे आहेत. MVCचे आपण डिटेल्स भरूया. MVC अँड AH असं पण दिलं आहे, आणि आपल्याला फक्त MVSC सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर MVC सिलेक्ट केल्यानंतर वेटनरी सायन्स महाराष्ट्र, त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी मापसू, क्वालिफिकेशन स्टेटस ॲपियर आहेत आपण BVC MVCसाठी ज्यांचं झालं ते पास करू शकतात. त्यानंतर ट्रॅडिशनल रेग्युलर अटेम्प्ट 1 CGP वगैरे तर आपल्याला येणार नाही, कारण आपण ॲपियर केलं आहे, त्यामुळे आपल्याला काही भरायची गरज नाही. ॲड आणि सेव्हवर क्लिक करायचं. त्यामुळे सगळ्या गोष्टी इथे मी तुम्हाला दिसत असेल, या सगळ्या गोष्टी इथे दिल्या आहेत, तर त्या तुम्ही चेक करू शकता. हे झालं क्वालिफिकेशन डिटेल. या सगळ्या इन्फॉर्मेशन क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्ही सेव्ह करायचं आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे एडिट करून अपडेटवर क्लिक करू शकता आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे. हे झालं क्वालिफिकेशन डिटेल्स. 4 स्टेप कंप्लीट झाली. 5th स्टेपमध्ये आपल्याला एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल काही गोष्टींचा, तर तुम्ही येसवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. नोवर क्लिक करायचं, सिम्पल पुढे जाल. नेक्स्ट आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तुम्हाला इथे फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सगळं इथे त्यांनी सांगितलं आहे की फोटो आणि सिग्नेचर कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, तर तुम्हाला हे फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. आता ही फॉर्मॅटमध्ये अपलोड केला तर इथे सक्सेसफुली अपलोडेड असा ऑप्शन येतं. सबमिट अँड लॉकवर क्लिक करायचं आहे. तुमची प्रोफाईल सबमिट आणि लॉक होऊन जाईल. ही झाली तुमची प्रोफाईल क्रिएशन. आता त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, म्हणजे तुम्हाला अप्लाय कसं करायचं कोणत्या स्कीमसाठी इथे दिलेलं आहे. तुम्हाला भरपूर सारे इथे जे आहेत ऑप्शन्स की ॲड जे आहेत सगळ्या ॲड इथे आलेल्या. आपली लास्ट जी LDOची ॲड आहे लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरची, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि चेक एलिजिबल क्लिक करायचं आहे. यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. तर तुम्ही इथे अप्लाय केल्यानंतर इथे खाली राईट साईडला तुम्हाला अप्लाय करायचं आहे, आणि इथे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला आता डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे. 10th एक्झामिनेशनसाठी 10th तुम्हाला SSCचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे टाकायचं आहे. प्रूफ ऑफ एज तुम्ही इथे 10th सर्टिफिकेट टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जर त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट पण तुम्ही टाकू शकता. त्यानंतर प्रूफ ऑफ कॅटेगरीमध्ये कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ नॉन क्रिमिनल NCL तुम्हाला इथे टाकायचं आहे. NCL कंपल्सरी आहे. NCL टाकल्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठीमध्ये तुम्हाला तुमचं 10वीचं मार्कशीट तुम्हाला इथे टाकायचं आहे. 10वीचं काय मार्कशीट आहे तुम्हाला नॉलेज ऑफ मराठी. ज्यांचं नव्हतं त्यासाठी मी फॉर्मॅट पण सांगितलं आहे की काय करायचं तुम्हाला. त्यानंतर प्रूफ ऑफ डोमेसाईलची तुम्हाला इथे पाहिजे. डोमेसाईल कंपल्सरी आहे. डोमेसाईलची तुम्हाला इथे टाकणं कंपल्सरीच आहे, तरच तुम्ही एलिजिबल आहात. त्यानंतर MSVCचं रजिस्ट्रेशन तुम्हाला टाकायचं आहे, आणि चेक डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे. आय चेक. आणि तुम्ही तुमचं लोकेशन काय आहे, मीन्स तुम्ही फॉर्म कुठून भरत आहे, किंवा तुमचं जे आधार कार्डवर जे नाव लोकेशन आहे, जे पत्ता ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. शॉर्टमध्ये टाका. आणि नन म्हणजे एक्झामिनेशन सेंटर जे मी आता चूज केलं आहे पण ते झालं नाही, त्यामुळे ननवर क्लिक करा आणि मगच सबमिट करा. हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला बाकी सगळं इथे फॉर्मॅट, इथे राईट साईडला तुमचं फॉर्म आहे आणि इकडे तुमचं डॉक्युमेंट्स आहे. आणि पेमेंट करताना तुम्ही ऑनलाईन पेमेंटवरच क्लिक करा. SBIवर क्लिक करू नका. SBIवर तुम्ही दोन्ही पर करा. तुम्ही QR कोडची नाही आहे, तुम्हाला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डनेच पेमेंट करता येईल. नेट बँकिंग वगैरे पण आहे, परंतु डेबिट कार्डनेच तुम्हाला पेमेंट करता येईल. इथे UPI वगैरे नाही आहे. तर डेबिट कार्डने इथे मी पेमेंट केलेलं आहे. मी पेमेंट कसं केलं ते पण दाखवून देतो तुम्हाला. इझी आहे, सगळी प्रोसेस एकदम सिम्पल आहे. पेमेंट करताना तुम्हाला डेबिट कार्ड वापरायचं, कार्ड नंबर वगैरे तुम्हाला मंथ वगैरे आणि ज्याचं नाव आहे त्याचं आणि CVV इथे टाकायचं आहे. हे झालं तुमचं पेमेंटचं प्रोसेस. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला जस्ट वेट, मी फक्त पेमेंट करतो आणि नंतर मग आपण पुढे करूया. त्यानंतर तुम्हाला जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांना 295.39 रुपये एवढी रुपये चार्जेस आहे, आणि जे कॅटेगरीमध्ये त्यांना 350 जे अनरिझर्वमध्ये त्यांना 350 रुपये फी आहे. तर हे आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP तुम्हाला टाकायचा आहे. पेमेंट सक्सेसफुलीचा मेसेज येईल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही होम स्क्रीनवर जाल, तुमचा एक फॉर्म क्रिएट होईल. इथे तुम्ही फॉर्म बघू शकता. इथे तुम्ही लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरसाठी फॉर्म भरला आहे असं येऊन जाईल.
तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला WhatsAppला विचारू शकता. WhatsApp ग्रुप आहे. WhatsApp ग्रुपला जॉईन नक्की करा. चला तर